श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. लवकरच आता अनंत चतुर्दशी येत आहे आणि अनंत चतुर्दशीपर्यंत मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे, ज्या तुम्हाला करायच्या आहे. आईने जर का ह्या सेवा आपल्या मुलांसाठी केल्या तर ते त्यांच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात. बघा, आई म्हणजे देवतेचं रूप. आईच्या ओठावरून निघालेली प्रार्थना मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून त्यांना आयुष्यामध्ये यश, निरोगीपणा आणि आनंद मिळवून देते. विशेषतः अनंत चतुर्दशीपर्यंतचा काळ हा आईने विष्णू भगवान आणि गणपती बाप्पाची सेवा करून आपल्या मुलांसाठी मंगल कामना करण्याचा असतो. आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आईने कोणत्या सेवा कराव्यात, कोणते मंत्र जपावेत आणि कोणत्या प्रकारे देवाला विनंती करायची आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या काळामध्ये भगवान विष्णूंची केलेली सेवा ही अतिशय फलदायी ठरते. बघा, सकाळी काय करायचं, आईने अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि घरामध्ये आपल्याला एक तुळशीचं पान भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवून आपल्याला ध्यान करायचं आहे. देवाजवळ आपल्याला प्रार्थना करताना आपल्या मुलांचे नाव घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे, आपल्याला समोरचा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे तोच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र आईने दररोज अनंत चतुर्दशीपर्यंत 108 वेळा जपायचा आहे. बघा, प्रत्येक जप हा मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून त्यांना संरक्षणाचं कवच देणार आहे. आईंच्या मनातून निघालेलं प्रत्येक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे मुलांच्या आयुष्याला नवा प्रकाश देणार आहे. आणि बघा, विष्णू सहस्त्रनामातील निवडक नावे आपल्याला उच्चारायची आहे, जसे शांताकार, अनंत, गोविंद. ही नावे आपल्याला रोज सकाळी उच्चारून देवाजवळ प्रार्थना करायची आहे. बघा कसं करायचं आहे आपल्याला. आईने सकाळी उठून रोज देवासमोर प्रार्थना करण्याच्या आधी बघा काय म्हणायचं आहे, हे गोविंदा किंवा हे अनंता किंवा हे माधवा, माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं जीवन मंगलमय कर आणि त्यांना यश दे आयुष्यामध्ये. हे माधवा, माझ्या मुलांना दीर्घायुष्य आणि सुख दे, असं म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा दररोज अनंत चतुर्दशीपर्यंत जप करायचा आहे. अनंत व्रत संकल्पसुद्धा आपण घेऊ शकतो ह्या काळामध्ये. बघा, अनंत धागा बांधण्या म्हणजे एक धागा आपल्याला आपल्या मुलांच्या हातावर बांधायचा आहे आणि हा धागा बांधण्यापूर्वी आपल्याला आईने मुलांच्या आयुष्यासाठी एक संकल्प करायचा आहे. म्हणजे कसा, एक धागा घ्यायचा, तो मुलाच्या हातावर उजव्या हातावर बांधायचा आणि म्हणायचा, हे अनंत वासुदेव, माझ्या मुलाचं जीवन, आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे किंवा मुलीचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, माझ्या मुलाचं मुलीचं जीवन सुख, शांती आणि यशाने भरलेलं असू दे, असं म्हणून संकल्प करून त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातावर आपल्याला धागा बांधायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नामाचा जप सलग अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे. आणि बघा, दुसरं आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाची सेवासुद्धा करायची आहे. बघा, गणपती म्हणजे कोण? विघ्नहर्ता. आईने आपल्या मुलांच्या वाटचालीतील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून गणपती बाप्पाला सुद्धा प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करायचा आहे. या बघा, प्रत्येक नाव आपल्याला, प्रत्येक नावाने आई देवाला विनंती करत असते की हे सिद्धिविनायका, हे विघ्नहर्ता, माझ्या मुलांना सिद्धी लाभू दे, विघ्ननाशक आणि त्यांच्या जीवनातील विघ्न दूर कर, हे मंगलमूर्ती, त्यांच्या प्रत्येक पावलात मंगलमय घडू दे, असं आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करू शकतो. संध्याकाळी आईने बघा दीप प्रज्वलन करून दोन्ही देवांची आरती करायची आहे. ही सेवा आपण एकत्रसुद्धा करू शकतो. म्हणजे कसं, संध्याकाळी आपण दिवा लावल्यानंतर दोन्ही म्हणजे विष्णू भगवानची आणि गणपती बाप्पाची आरती म्हणू शकतो. भगवान विष्णूची आरती आपल्याला म्हणायची आहे, जय देव जय देव जय लक्ष्मीपते. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे, ती म्हणजे सुखकर्ता दुःखकर्ता. आपल्याला ह्या दोन्ही आरती म्हणायची आहे. आरतीनंतर आपल्याला आपल्या मुलांच्या नावाने प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचं आयुष्य आनंदाने भरलेलं असावं, त्याचं मन सदैव शुद्ध आणि शांत असावं. बघा, रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं, आईने मुलांच्या डोक्यावर
आपला हात ठेवून देवाचं स्मरण करायचं आहे. आणि जेव्हा आपले मुलं झोपून जातील तेव्हा आईने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून हात फिरवून एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे बघा, ओम श्री अनंताय नमः, ओम श्री अनंताय नमः, ओम श्री अनंताय नमः. हा मंत्र आईने 21 वेळा जपायचा आहे. बघा, आईचा हा स्पर्श, आईचा हा जप दोन्ही मिळून मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं रक्षण करणार आहेत. हा जप आपल्या मुलांसाठी एक अदृश्य कवच आहे. म्हणून एका आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे. बघा, अनंत चतुर्दशीपर्यंत आई जेव्हा भगवान विष्णू आणि गणपतीची सेवा करते तेव्हा ती फक्त पूजा करत नाही, तर ती आपल्या मुलांच्या आयुष्याला दिव्यतेचा आशीर्वाद देते. मंत्रजप, प्रार्थना, आरती आणि संकल्प यांच्या माध्यमातून आई देवाला स्मरण करते. आपल्या मुलाच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाच्या आयुष्याच्या यशासाठी, आयुष्यामध्ये त्याला यश लाभवण्यासाठी आई देवाकडे स्मरण करत असते आणि देव त्या प्रार्थनेला नेहमी स्वीकारतो. म्हणूनच बघा, आईची सेवा हीच खरी देवसेवा आहे. तर तुम्ही येणाऱ्या अनंत चतुर्दशीपर्यंत आपण ह्या छोट्याशा सेवा आपल्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी नक्की करू शकतो. अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. सकाळी उठल्यानंतर भगवान विष्णूच्या फोटोसमोर एक तुळशीचं पान ठेवून आपल्याला आपल्या मुलाचे नाव घेऊन संकल्प करून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करायचा आहे. आणि ओम गणगणपते नमः या मंत्राचा सुद्धा आपल्याला 108 वेळा उच्चार करून रात्री आपले मुलं झोपल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हात फिरून आपल्याला ओम श्री अनंताय नमः हा मंत्र 21 वेळा जपायचा आहे. बघा, एक आई जेव्हा शांतपणे हा मंत्र म्हणते ना, तेव्हा प्रत्येक अक्षर मुलांच्या जीवनातील विघ्न हा दूर करत असतं. अगदी मनोभावेने जेव्हा आपली आई आपल्या मुलासाठी कुठलीही प्रार्थना करते ना, देव त्याचं उत्तर नक्कीच देतो आणि त्यांच्या मुलांच्या जीवनातील प्रत्येक विघ्न, प्रत्येक संकट दूर करतं. गणपती बाप्पा त्या जपाला कधीही व्यर्थ जाऊ देत नाही. आपल्याला गणेश स्तवन म्हणायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा श्लोकसुद्धा रोज सकाळ संध्याकाळ मुलाच्या नावाने म्हणायचा आहे. गणेश अष्टोत्तर शतनामातील नावे आहे बघा. सिद्धिविनायकाय नमः, विघ्ननाशाय नमः, मंगलमूर्तये नमः. या प्रत्येक नावाने आईने गणपती बाप्पाला विनंती करून आपल्या मुलांच्या सुख समाधानासाठी, आयुष्यामध्ये यश लाभण्यासाठी ओम गणपते नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. अगदी छोटीशी सेवा आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री स्वामी समर्थ.